कोकणात जायचा प्लॅन झाला की एक ठिकाण पर्याय म्हणून हमखास पुढे येतं आणि ते ठिकाण म्हणजे अर्थातच दिव्यागर. पर्यायाने पुणे मुंबईहून जवळ, चांगले रस्ते, स्वच्छ व विस्तीर्ण असा सागर तीर, कोकणी नारळ पोफळीच्या वाड्या, सुंदर अशी देवालये, कोकणी पाहुणचार आणि खाद्य संस्कृती देणारं एक निसर्गसंपन्न टुमदार कोकणी गाव. आम्ही अनेकदा इथे येतो. एखाद्या नारळाच्या वाडीचं होमस्टे निवडून त्यात राहतो. या दिव्यागरच्या आसपासची आडवाटांची मनसोक्त भटकंती करतो, नव्या जागा शोधतो. इथल्या खानावळींमधला घरगुती नाश्ता आणि जेवण करतो. सूर्यास्ताला समुद्राच्या मखमली वाळूत प्रियजनांची सोबत अनुभवतो. इथून घरी येताना कोकणी मसाल्याचे पदार्थ आणि कोकण मेवा घेऊन परत निघतो. दरवर्षी काही ना काही इथलं नाविन्य पाहून पुन्हा पुन्हा या दिव्यागरच्या प्रेमात पडतो. आणि मंडळी, तुम्ही हेच दिव्यागर पाहायचा प्लॅन करत असाल ना, तर हा व्हिडिओ नक्की पहा. कारण तिथे कुठे राहायचं, काय पाहायचं, काय खायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे. त्यामुळे काय होईल, तुमचा मौल्यवान वेळ वाचेल, कष्ट वाचतील आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला सगळी ठिकाणं निवडता येतील. त्यामुळे तुमच्या सहलीचा आनंद डबल होईल. चला सुरू करू. इसवी सनाच्या 1637 लिहिल्या गेलेल्या व्याडेश्वर महात्म्य या संस्कृत पोथीमध्ये उल्लेख आढळतो. त्याप्रमाणे 16व्या शतकामध्ये श्रीधर, गंगाधर आणि दिवाकर असे 3 ब्राह्मण कोकणात आले. त्यापैकी श्रीधराने गुहागर, गंगाधराने दापोली तालुक्यातील हरणे मुरुड ही गावे वसवली, तर दिवाकरांनी दिव्यागर या गावाचं पुनर्वसन केल्याचं या ग्रंथामधून आपल्याला कळतं. म्हणून याला दिव्यागर हे नाव पडलं असं सांगितलं जातं. काही जणांच्या मते समुद्रकिनाऱ्याच्या खडकावर दिवा लागत असे म्हणून दिव्यागर हे नाव पडलं असं स्थानिक लोक आपल्याला सांगतात. ते काही असू द्यावं, पण या गावाच्या गत इतिहासाची साक्ष देणारी काही शिल्प आम्ही या सहलीमध्ये पाहिली. पहिलं जे शिल्प आम्ही पाहिलं ते म्हणजे निजामशाहच्या काळातला शिलालेख. गावात प्रवेश करतानाच हा शिलालेख तुम्हाला दिसतो. यात बुऱ्हाण निजामशाह तिसरा याने केलेल्या शिलालेखात 8 ओळी अरबी तर 16 ओळी मराठी आहेत आणि 10व्या ओळीत गावाचा उल्लेख दिवे असा आहे. बघा मंडळी, म्हणजे हे गाव किती जुनं असलं पाहिजे. तर अजून पुढे शिवाजी चौकात गेल्यानंतर अभिषेक लक्ष्मी किंवा गजांत लक्ष्मीचं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. तसं पाहिलं तर हे अतिशय दुर्मिळ शिल्प आहे, पण हे भग्नावस्थेत इथे पडलेलं दिसतं. अशीच शिल्पे पाहताना या गावच्या बाळकाका जोशींच्या घराच्या आवारात एक गधेगळ आम्ही पाहिली. यातील शिलालेखात शके 1976 म्हणजे इसवी सनाच्या 1254चा मजकूर आढळतो. यावरून एकंदरीतच आपल्याला या गावाच्या वयोमानाचा अंदाज येतो. इसवी सनाच्या 13व्या शतकापासूनच या गावाचा उल्लेख ताम्रपटात, शिलालेखात आढळतो. त्यामुळे त्या काळी ही एक समृद्ध नगरी असावी. सातवाहन, मौर्य, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार अशा राजवटींनी इथे राज्य केलंय. अशा वैभवसंपन्न दिव्यागराच्या तपशिलामध्ये आज आपण जाणार आहोत. तेव्हा चला सुरू करू. मंडळी, दिव्यागरचं भौगोलिक स्थान सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिऱ्यानंतर हा लोकप्रिय समुद्रकिनारा मानला जातो. दिव्यागर हे पर्यटन स्थळ पुण्याहून 155 किलोमीटर तर मुंबईहून 170 किलोमीटर इतकं आहे. तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे सोमनाथराव, पण इथे येऊन राहायचं कुठं ते सांगा. सांगतो. मंडळी, दिव्यागर या कोकणी गावाचं स्वरूप एकदम भारी आहे. 3 समांतर रस्ते आणि त्यांना काटकोनात छेदणाऱ्या गल्ल्या अशी आखीव रेखीव रचना तुम्हाला इथे पाहायला मिळते. या गल्ल्यांमध्ये टुमदार कौलारू घरे, त्यामागच्या माडा पोफळीच्या वाड्या, सर्वांग सुंदर देवालये असा साज एकीकडे, तर या सगळ्यांच्या मागे अमर्याद विस्ताराचा अथांग सागर तीर दुसरीकडे. तर मंडळी, इथे रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि होमस्टे असा मिळून 250च्या वरती तुम्हाला पर्याय आहेत. 60 ते 70 होमस्टे आहेत. तर इथे राहण्यासाठी काही रिसॉर्ट्स आणि होमस्टेची नावं आणि फोन नंबर्स मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देत आहे, ती नक्की पहा. दिव्यागरच्या गल्ल्यांमधून फिरताना तुम्हाला आजही कोकणी ग्रामीण परंपरा जपणारी घरं दिसतील, ज्याच्यामध्ये सारवलेलं अंगण, तुळशी वृंदावन, झोपाळा, पडवी, माझघर, झरोके, लाकडी कमानीदार खिडक्या, कौलारू छत असा एकंदर साज दिसेल. ही परंपरेची जपणूक करणारी घरं पाहणं
एक सुखद अनुभव असतो. मंडळी, दिवेघरची खाद्यसंस्कृती वाखाणण्याजोगी आहे. इथल्या जवळपास प्रत्येक होमस्टे आणि खानावळीमध्ये तुम्हाला घरगुती नाश्ता व शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय मिळणार. कोकणी मसाल्यामध्ये बनवलेल्या पदार्थांची चव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहते. मग कांदा पोहे, दडपे पोहे, उपमा, शिरा, खिचडी, भाजणी वडे, थालीपीठ हे पर्याय तुम्हाला नाश्त्याला मिळतात. तर शाकाहारी थाळीमध्ये एकदम खमंग चवीचं मिरगुंड, पोहा पापड, बिरड्याची उसळ, खारातली मिरची हे वैशिष्ट्यपूर्ण कोकणी पदार्थही तुम्हाला इथे मिळतात. याशिवाय पातळ लुसलुसीत पुरणपोळी, उकडीचे मोदक, सोलकढी यांनी जेवणाची भैरवी होते. आणि दिव्याघरमध्ये आलात आणि मासे नाही खायचे असं कसं होईल? त्यामुळे अस्सल कोकणी स्वादाचा मच्छी रस्सा इथला खाल्लाच पाहिजे. या जेवायला मंडळी. पदार्थ शाकाहारी असो किंवा मांसाहारी, त्यात ओल्या खोबऱ्याचा मुक्त वापर केल्यामुळे त्याची चवच भन्नाट होऊन जाते. मग असे जेवणाचे काही प्रातिनिधिक स्पॉट जर तुम्हाला सुचवायचे झाले तर त्यामध्ये प्युअर व्हेजसाठी सुहास बापट आणि हॉटेल लज्जतमधील आनंद केळकर हे 2 पर्याय उपलब्ध आहेत. तर नॉनव्हेज जेवणासाठी ऋतुराज हॉलिडे होम, प्रदीप तोडणकरांचं श्री साई सेंटर, कोकण स्वाद, तोंडलेकर खानावळ, कॅमेलिया बीच रिसॉर्ट ही प्रातिनिधिक नावं सांगता येतील. याशिवाय नाश्त्यासाठी श्रीकांत आवळसकरांचं क्षितिज हॉलिडेज मस्तच आहे. या सर्वांचे नंबर मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देत आहे, ते नक्की पहा. मंडळी, दिव्याघरचं प्रमुख आकर्षण म्हणजे इथला बीच. 5 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण सागर तीर. उजव्या बाजूला वेळासची खाडी तर डाव्या बाजूला कार्ले नदी यांच्यामधला हा मखमली गालिचाच म्हणा ना. मग मऊशार किनारा, शंख शिंपले, विलोभनीय सूर्यास्ताला पोहायची मजा. आहा, काय ते वातावरण, काय कमाल नजारे असतात. याच किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टची मजाही तुम्हाला लुटता येते बरं का. इथे जेट स्कीइंग, बनाना राईड, सोफा राईड असे धमाल प्रकार तुम्ही एन्जॉय करू शकता. याशिवाय खोल समुद्रामध्ये जाऊन सी रॉक मरीन सफारी हा एक जबरदस्त अनुभव तुम्हाला फक्त दिव्याघरमध्ये घेता येईल. याबद्दल अधिक माहिती देणारा एक संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर कोपऱ्यातला आय बटन दाबून नक्की पहा. मंडळी, आणखी एक सुंदर प्रकार म्हणजे मरीन ड्राईव्ह. जर तुम्ही दिव्याघरला राहत असाल तर दिव्याघरवरून श्रीवर्धनकडे जाताना एक सुखद असा मरीन ड्राईव्हचा आनंद तुम्ही लुटला पाहिजे. यामध्ये छोट्या टेकड्या, टुमदार गावं एका बाजूला तर किनाऱ्यावर अखंड धडका मारणारा दर्या दुसऱ्या बाजूला असं चित्र पाहत शेखाडी, आरावी, श्रीवर्धन, हरिहरेश्वर असे बीचेस पाहत तुम्ही गाडीने छान ड्राईव्ह करू शकता. याशिवाय आदगाव, वेळासागर, दिघी, मुरुड जंजिरा ही पण ठिकाणे, त्यांचे जवळची बीचेस छानपैकी तुम्हाला पाहता येतील. या सगळ्या बीचेसचे व्हिडिओ यापूर्वीच मी आपल्या चॅनलवरती केलेले आहेत. अरे, ह्या गाड्या कसल्या दिसतात आहेत? आमच्या मरीन ड्राईव्ह सफारीमध्ये शेखाडीजवळ आम्हाला समुद्राच्या काठावर कॅम्पिंगचा आनंद लुटताना दिसल्या. तिकडे जाऊन आपण आता त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नक्की हे कसे आले, तिथे कुठून आले ते सगळं पाहणार आहोत. तिकडे जाऊन चौकशी केली तेव्हा आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीतले हे सगळे होते. मी अपेक्षा नव्हती केली की यांच्याशी भेट होईल आम्हाला, कारण की कोकणाचे मेन प्रमोटर्स इंस्टाग्राम, युट्यूबवरती हेच आहे. तकलीफ वगैरे नाही, कोकण बेल्ट. थँक्यू. त्यांनी भरभरून आमचं स्वागत केलं. खूप गप्पा झाल्या आणि आग्रह करून त्यांनी चहा पण पाजला. चहा, थँक्यू. मोबाईल चार्जिंग, ड्रोन चार्जिंगला ट्रॅकिंगसाठी. बाकी तर इथं तसं काही एवढी अडचण नाही. बाकी नाही, पण जे मला माझं मार्केट माहिती आहे तिथून कांदे छान. सोलर पॅनल, त्याची लाईट वापरली वरती. आपले हे सबस्क्रायबर निघाले आणि त्यांचाही चॅनल आहे दिस इज बकेट लिस्ट नावाने. ते युट्यूब वरती कंटेंट टाकतात. अरे बापरे. आपल्या प्रवासात अशी कितीतरी माणसं भेटतात जे आपल्याला काही ना काही शिकवून जातात. किती दिवस निघालाय, कुठे कुठे निघालाय? आम्ही आता इकडून पुढे जितकं जाता येईल तितकं गुहागरला इथून नंतर जाणार आहे. मग नंतर वायगणी, मग काशेली. आता 2 तिकडनं रिटर्न. किती दिवस? अजून 28 पर्यंत म्हणजे 10 दिवस.
सगळे म्हणतात एवढा पसारा घेऊन जायचा यायचं काय मजा येते तुम्हाला. म्हटलं तुम्ही एकदा राहून पहा, बरोबर, त्याशिवाय तुम्हाला नाही मला समजवायची गरजच नाही. फ्लावर घरात कापणं आणि फ्लावर बीचला पाहत कापणं हे जमीन आसमानचा फरक. चहा सोफ्यात बसून पिणं आणि कॅम्पिंग चेअरवर बसून पिणं त्याच्यातही जमीन आसमानचा फरक. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि आता हे सगळं सामान भरायला किती वेळ लागला? महत्वाचा प्रश्न. करायला 2 दिवस. महाराष्ट्रामध्ये जर कॅम्पिंग साईट असतील तर काय होऊ शकतं याची झलक आम्हाला चोपडे कुटुंबियांनी दिली. नाही, मला सांगायचंय बायकोने गाडी चालवणं किती महत्वाचं आहे. नवी ओळख झाली, खूप सारी माहिती मिळाली. त्यांच्या आनंदात सहभागी होऊन तिथून ताजातवाना होऊन आम्ही आमच्या पुढच्या सफारीसाठी निघालो. दिव्यागर आणि जवळपासच्या परिसरातलं आणखी एक महत्त्वाचं पर्यटन आकर्षण म्हणजे इथली देवालय. दिव्यागर पर्यटनाच्या नकाशावर येण्यासाठी सर्वात महत्त्वाची घडलेली गोष्ट कुठली असेल तर ती जमिनीखाली सापडलेल्या सोन्याच्या गणपती बाप्पाचा मुखवटा. या सुवर्ण मंदिरात जाऊन तुम्ही ते प्रसन्न दर्शन घेऊ शकता. याशिवाय अवश्य भेट द्यावी अशी आजची 2 जीर्णोद्धारित मंदिरे म्हणजे श्री रूपनारायण आणि सुंदर नारायण मंदिर आहे. अप्रतिम मंदिर आहेत. समोरच्याच पार्किंगमध्ये गाडी लावून मंदिरामध्ये जाता येईल. हिरवट काळ्या पाषाणातील ही रूपनारायणाची मूर्ती म्हणजे दाक्षिणात्य शिल्पकलेचा आजोड असा नमुना. ही मूर्ती इसवी सन 800 ते 1265 या शिलाहार काळातली आहे. मूर्तीच्या हातात पद्म, शंख, चक्र आणि गदा आहेत. दुसरी आणखी आवर्जून पाहण्याची गोष्ट म्हणजे प्रभावळीवरचे दशावतार. मंदिरासमोरची पुष्करणी आणि परिसर तर कमाल आहे. अहो, मूर्तीचे अलंकार, नक्षीकाम, कलाकुसर पाहून या अज्ञात कलाकारांच्या शिल्पकलेला आपण नतमस्तक होतो. अजून एक इथलं नितांत सुंदर देवालय म्हणजे उत्तरेश्वर. गावाच्या उत्तर टोकाला आहे म्हणून उत्तरेश्वर. पेशवे घराण्याची या शिवस्थानावर नितांत अशी श्रद्धा आणि भक्ती होती. इथे मूळ हेमाडपंथी गाभाऱ्यात जाऊन प्रसन्न मनाने या देवतेचं दर्शन घ्यावं. खूप सुंदर चिऱ्यामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे आणि आजूबाजूचे दीपमाळा पाहण्यासारखे. आवारातील 52 दीपमाळा हे या मंदिराचं एक वैशिष्ट्य असावं. आम्ही या सहलीत भेट दिलेलं दिव्यागर जवळचं देवखोलचं कुसुमेश्वर मंदिर माझ्या मनाच्या गाभाऱ्यात घर करून बसलं. कारण हा परिसर तितकाच देखणा आहे. भोवतालचा डोंगर, झाडी, त्यामुळे एक आगळीच शांतता या मंदिराच्या परिसरात आपल्याला जाणवते. इथे आल्यानंतर इथलं पुरातन शिल्पवैभव जरूर पाहावं असं आहे. आपण आता देवखोल या ठिकाणी कुसुमेश्वराच्या मंदिराजवळ आहोत आणि परिसर एकदम कमाल आहे. याशिवाय याच दिव्यागरच्या जवळचं एका अफलातून सुंदर मंदिर आणि तिथला परिसर म्हणजे जवळच्याच वाकळघरचं गंगादेवी मंदिर. देवखोल कुसुमेश्वर फाट्यानंतर वस्तीतून मंदिराकडे येणारा रस्ता आणि आजूबाजूची भातशेती, परिसर आणि तिथलं हे गंगादेवी मंदिर म्हणजे एक जबरदस्त ठिकाण. इथे एकूण 5 कुंडे असून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरची गंगा अवतरते त्याच वेळी इथे गंगा अवतरते म्हणजे प्रवाह सुरू होतो असं भाविक सांगतात. हे भाविकांचं श्रद्धास्थान असणारं मंदिर सुंदर निसर्ग गोंधणात कोरलेलं आहे. जेव्हा आपण या ठिकाणी जातो तिथली नीरव शांतता आपल्या मनाचा ठाव घेते.
सुंदर असं मंदिर आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर हा परिसर अत्यंत सुंदर परिसर आहे. पावसाळ्यानंतर जर तुम्ही आलात तर तुम्ही इथून हलूच शकणार नाही याची गॅरंटी तुम्हाला. तर मंडळी, जराशी वाट वाकडी करून ऑफबीट दिव्यागरची भटकंती करायची असेल तर दिव्यागर पंचक्रोशीत असणाऱ्या धरणांपैकी कार्ले या धरणाला तुम्ही भेट देऊ शकता. या धरणाचा परिसर म्हणजे घनदाट वृक्षराजीचा डोंगर आणि त्याच्या कवेत सामावलेलं हे निळ्या जलाशयाचं कार्ले धरण पाहताना आपल्या डोळ्याचं पारणं भेटतं. बोर्ली श्रीवर्धन रस्त्यावरचं हुजारी नावाचं गाव आहे आणि तिथून रानावनातून हा रस्ता वरती येतो. येण्यासाठी इतका सोपा पण नाहीये. पण इथे आल्यानंतर जो परिसर आहे, आता आम्ही कडक उन्हाचं इथं आलेलो आहे, तरी पण थंडगार वारं वाहतं या डॅमवरून वाहणारं. आसपास पूर्ण डोंगराने वेढलेलं आहे, जंगल आहे, अतिशय सुंदर. संध्याकाळी किंवा सकाळी सनराईज किंवा सनसेटला आल्यानंतर जरूर तुम्हाला भेकरं किंवा जंगली श्वापदं या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आलेली दिसू शकतील. मंडळी, दिव्यागरला येणाऱ्या पर्यटकांचा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे इथे ताजे मासे कुठे मिळतात. दिव्यागर श्रीवर्धन रस्त्यावर भरडखोल या ठिकाणी मच्छीचा बाजार भरतो. हा भरडखोलचा माशांचा लिलाव सर्वदूर प्रसिद्ध आहे. सकाळी आणि संध्याकाळी इथे बाजार भरतो. बंदरावरून टोपली भरभरून अगदी ताजे मासे आणले जातात. या कलकलाटामध्ये बोली लावली जाते. मग सुरमई, पापलेट, कोळंबी, खेकडे, बांगडा, मांदेली, रावस, तिसऱ्या, कुर्ले असे कितीतरी ताजे मासे तुम्ही विकत घेऊ शकता. या थाळी टोपल्यांमध्ये हे मासे, माशांचा प्रकार, कोकणी भाषेत चाललेला तिथला लिलाव, बोटींची लगबग हे सगळं पाहण्यासारखं असतं. तर तुम्हाला ताजे मासे हवे असतील तर दिव्यागर जवळच्या भरडखोल या ठिकाणी नक्की भेट द्या. मंडळी, आता काळाबरोबर हे कोकणी गावही आधुनिक होताना दिसतंय हो. त्यामुळे परंपरेने जे काही जपलं गेलंय ते आज तुम्हाला पाहायला मिळेल. ते पाहून घ्या. कदाचित उद्या फक्त व्हिडिओ आणि फोटोमध्येच हे गाव पाहावं लागेल. तर हा होता आपल्या दिव्यागरचा पसारा आणि त्याची संपूर्ण माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हो, आणि दिव्यागरमधलं तुम्हाला सर्वात आवडलेलं कुठलं ठिकाण आहे ते पण मला कमेंट करून सांगा. हो, आणि महत्त्वाचं म्हणजे हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे. मौज मजेत जगत राहा.